15व्या वित्त आयोगाचा निधी योजनांकडे वर्ग करणे आणि अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती विकासच्या 23 कोटींच्या कामांवरून महासभेत भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले, त्यामुळे सभेत गदारोळ निर्माण झाला। त्यामध्ये महापौरांनी सर्व विषयांना मंजुरी देत सभा गुंडाळली। त्यानंतर काँग्रेसने पळाले पळाले महापौर पळाले अशा घोषणा सभेत दिल्या, त्यामुळे गुरुवारची सभा चांगलीच गाजली आहे। महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। महापालिकेच्या महासभेत 15 वित्त आयोगातील निधी महापालिकेच्या हिस्सापोटी योजनांना वर्ग करण्याचा विषय सभेत आला होता। यावर महासभेत वादळी चर्चा झाली। महापालिकेला 69 कोटींचा बंधनकारक निधी मिळाला आहे। त्यातील पाणी पुरवठा आणि घनकचऱ्यावर 50% निधी खर्च करण्यात येणार आहे। त्यापैकी 21 कोटींचा निधी शिल्लक आहे, तर 51 कोटींचा अबंधकारक निधी असून त्यातील 36 कोटी खर्च झाले। उर्वरित 15 कोटींचा निधी शिल्लक असल्याचं प्रशासनाने सांगितले। याला विरोधी पक्षनेते मंगे चव्हाण यांनी आक्षेप घेतला। पाणी पुरवठा आणि घनकचऱ्याचा 21 कोटींचा निधी शिल्लक असताना पाणी पुरवठा आणि कचऱ्याबाबतची कामे का केली जात नाहीत? ठेकेदारांची सुपारी घेतल्याने 15 कोटींचा निधी योजनांवर खर्च करून त्यांची बिले काढली जात असल्याचा आरोप केला। यावरून मंगे चव्हाण आणि संतोष पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला। अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील कामांना 23 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। या निधीतील कामे निश्चित करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्याच्या विषयांवर सभेत गदारोळ झाला। मात्र महापौरांनी पुढचे विषय वाचण्यास सांगितले। यावेळी काँग्रेस नगरसेवक पीठासनकडे धावले। सभेत गदारोळ झाला। यातच महापौरांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा गुंडाळली। त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी पळाले पळाले महापौर पळाले, 15 कोटी कशासाठी? टक्केवारीसाठी। 23 कोटी कशासाठी? टक्केवारीसाठी अशा घोषणा सभागृहात दिल्या। सांगली महापालिकेची, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची महासभा आज चालू असताना महापौरांनी जी सभा गुंडाळायचं काम जे या ठिकाणी केलं त्याचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो। कारण महासभा ही अखंड सांगली मिरज कुपवाड जनतेला न्याय देण्यासाठी सभा आणि त्यामध्ये वेगवेगळे निर्णय वेगवेगळी धोरणं ठरत असतात। तर हे अशा पद्धतीची सभा गुंडाळून ह्या महापौरांनी पाप केले। सगळ्यात महत्त्वाचं, अजेंड्यावर वेगवेगळे प्रश्न असताना त्यावर आमचे सदस्य विषय मांडत असताना एक तर चुकीच्या पद्धतीनं विषयपत्र सभागृहासमोर आणायचं, त्याचा जाब विचारला तर अशा पद्धतीनं गोंधळ घालायचं आणि निघून जायचं। कारण त्यामध्ये समाज कल्याणचे 23 कोटी रुपयाचा विषय होता। महापालिका क्षेत्रातले महापालिकेची मालमत्ता असणारे भूखंडाचा विषय होता। तर ह्या विषयावर ह्यांना उत्तर देण्यासाठी काही नसल्यामुळे ही सभा गुंडाळायचं काम आज या ठिकाणी महापौरांनी सत्ताधाऱ्यांनी केलं आहे। आम्ही ह्या महापालिकेमध्ये संख्याबळानं जरी कमी असलो तरी त्यांच्या कुठल्या हुकुमशाहीला आम्ही बळी पडणार नाही। आणि त्यांचं जर का बहुमत खरोखर असतं तर आज ही सभा गुंडाळायची वेळ त्यांच्यावर कशामुळे आली? आज तिने एका बाजूला 60 नगरसेवक असताना, आम्ही एका बाजूला 20 नगरसेवक असताना मग सभा गुंडाळायची का नामुष्की आली? ह्या 20 नगरसेवकांची भीती त्यांना पडली काय? काही भूखंड बेकायदेशीर तुम्ही पण तत्कालीन आयुक्तांनी जवळजवळ 27 भूखंड कोणत्याही महासभेची परमिशन न घेता मोठमोठ्या उद्योगांना मोठमोठ्या कंपनींना घशात घालायचं काम तत्कालीन आयुक्तांनी केले। हे जाब विचारायचे होते। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या जो विषय आलाय 8 नंबरचा आमचा विषय होता की भूखंडासंदर्भातला विषय होता, त्यासाठी पण ही तशाच पद्धतीची कमिटी करण्याचं काम आज या ठिकाणी सभागृहामध्ये करणार होते। ते त्यांच्या लक्षात आलं की ही विरोधक कुठंतर हा विषय उपस्थित करतील आणि पत्रकारांच्या माध्यमातून सांगलीला आपलं जे गोड बंगाल आहे ते कळल, ह्या नामुष्कीनं ही सभा गुंडाळायचं काम ह्या महापौरांनी आणि सत्ताधाऱ्यांनी केलं आहे। सुपारी आणि टक्केवारीचे वाद दम असला तर पुरावे बघावेत, त्यांच्यात दम असला तर। वरच्या बाजूला बंधनकारक निधीमध्ये 37 कोटी रुपये शिल्लक असताना अबंधनकारक निधीमधला 15 कोटी रुपयाचा विषयपत्र का आणलं? अबंधनकारक निधी हा कशासाठी पण वापरता येतो, पण बंधनकारक निधी हा पाणी पुरवठा आणि घनकचऱ्यासाठी वापरता येतो। तर आज सांगलीमध्ये पाण्याची टंचाई आहे, कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे, तरी सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त ठेकेदारांची बिलं भागवण्यासाठी 15 कोटी रुपयाचा विषय सभागृहासमोर का आणला, याचं उत्तर या लोकांनी द्यावं। सदर आरोप पूर्वी मी सगळे विषय तुम्हाला सांगितले। भूखंडाचे विषय आहेत, निधीचा विषय आहे, त्यानंतर 1J मध्ये पेट्रोल पंपाचा विषय आहे, त्यानंतर सोलरचा विषय आहे। जे विषयपत्र तयार असताना 1J खाली आणायचं कारण काय होतं? सगळ्या सदस्यांना कळू दे ना। बरं, आमचे सदस्य नाहीत, 20 सदस्य नाहीत, त्यांचे पण सदस्य होते।
आज त्या सदस्यांना काही गोष्टी माहीत नाही आहेत. राष्ट्रवादीचे सदस्य आहेत, त्या सदस्यांना माहीत नाही आहे. ह्या सगळ्या सदस्यांना कळलं पाहिजे ना सभागृहात काय चाललंय आणि निर्णय काय होतात. सांगलीमध्ये पाणी प्रश्नावर त्याचवरनं उपमहापौर सुद्धा बोलत होते, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पाण्याचा प्रश्न कुपवाडमध्ये गेली महिनाभर पाणी नाही आहे. तरी अशा महत्त्वाचे विषय आणायचे नाहीत. ठेकेदारांची बिलं भागवायचीसाठी 15 कोटी रुपयाची विषयपत्र महासभेसमोर आणायचे. विचारलं म्हणजे आम्ही काय चुकी केली. आमची दिशा असणार आहे, आयुक्तांना भेटून आम्ही पत्र देणार आहे आणि आयुक्तांना सांगणे हे असे बेकायदेशीर जे ठराव होतील ते विखंडित करण्यासाठी पाठवावे. ह्या पापाचं भागीदार आयुक्तांनी होऊ नये एवढी माझी आयुक्तांना विनंती असणार आहे. आज झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेते आणि त्यांचे सदस्य ठरल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दरवेळीच्या महासभेप्रमाणे जे बिनबुडाचे बिनकामाचे आणि त्यात काही तथ्य नसलेले आरोप, टक्केवारी, तुम्ही सुपारी घेऊन काम करताय, हे आरोप त्यांचे पुन्हा एकदा चालू झाले. आणि आता आम्ही ठरवले की आमची मेजॉरिटी आहे, आम्ही शहराच्या विकासासाठी बांधील आहोत आणि त्या विकासाला बांधील असल्यामुळं आम्ही सर्वजण आमच्या मेजॉरिटीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व अजेंड्यावर विषय मंजूर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर 1J सुद्धा सगळे विषय आम्ही सूचना उपसूचना घेऊन मंजूर केलेले आहेत. त्यामुळं आजची महासभा अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. काही त्यात आरोप करण्याचे कारण नाही. जर त्यांना आरोपच करायचे असतील तर त्यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत. मी आत्ता अनेकदा त्यांना विनंती करतो विरोधी पक्षाला की तुम्हाला जे आरोप करायचे आहेत ते पुराव्यानिशी करा. उगाच दरवेळी हवेत गोळीबार करू नका, काही त्यातनं निघणार नाही आहे. शहराच्या विकासावर बोला, शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काय करायचं त्याच्यावर बोला. उगाच दरवेळी आरोप करणे, टक्केवारीचा आरोप करणे, दरवेळी उठून सुपारीचा आरोप करणे, मला असं वाटतं एकंदरीत सुपारी आणि टक्केवारी सारखं त्यांच्या डोक्यात घुमत्या, म्हणजे त्यांनी त्यात कुठंतरी इन्व्हॉल्व असावेत ह्या प्रकरणात सगळ्या. तर माझी त्यांना विनंती आहे आणि माझं त्यांना एक प्रकारे आव्हानसुद्धा आहे की विरोधी पक्षनेत्यांनी, त्यांच्या सदस्यांनी महासभेत आलेल्या अजेंड्याचे विषय तुम्हाला 10 दिवस आधी तुमच्यासमोर येतात, प्रशासनाकडनंच विषयपत्र येतात, हे त्यांना अजून माहीत नाही असं मला वाटावं. आणि त्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी आम्ही महासभेनं करायची असते आणि ती अंमलबजावणी आम्ही चांगल्या पद्धतीनं आज केलेली आहे.